पोलिसांनी अटक करून जेल भरो आम्हाला. पण जेलात न्यावं. सरकारसोबत काही चर्चा सुरू आहे का? सरकारनं तुमच्याशी सरकार संपर्क काय- केला का? सरकारला शेतकऱ्याचं रक्त सांडवायचं आहे. हम्म त्यांना समाधान झालं नाही. रोज फासावर जाते का नाही शेतकरी, हम्म त्याचं सरकारला समाधान होत नाही. तो रक्तबांबर झाला पाहिजे, रस्त्यावरही मारलं पाहिजे आणि एकंदरीत धोरणाने तो शेतकरी मेला पाहिजे. दोनही बाजूने त्याला मारावं. पण हा डेडलॉक कसा संपणार बच्चू भाऊ? कारण आज हजारोच्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर आहेत. तिथली परिस्थिती आम्ही दाखवतोय सातत्यानं. सरकार आणि आंदोलकांमधला हा डेडलॉक कसा संपणार? चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकताय का? काय आता ते दोन मंत्री आले पाहू, हा ते पोलिसांच्या आमने सामने चर्चा करू. बरं, पण तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि का तुम्ही म्हणताय की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे? का म्हणतो कर्जमाफी हवी म्हणजे, मला एका बहिणीनं राखी बांधली, आपली पदराचा साडीचा पदर फाडला आणि तिनं राखी बांधली, मला ते पट्टी बांधली साडीची. तिनं सांगितलं का आता कर्जमुक्तीशिवाय वापस येऊ नका, नाहीतर माझाही नवरा आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहे. तुम्हाला